पण तोच प्रश्न परक्या भाषेत जर सांगितला तर आपल्याला भाषा समजून घ्यावी लागते. मग प्रश्न त्यामुळे शिकण्यास अडचण येते. मातृभाषेतून शिक्षण दिल्यास विषय लवकर आणि चांगला समजतो. आपल्या मित्रांनो, आपल्याकडे आजी आजोबा आई वडील जे संस्कार देतात ते मातृभाषेतूनच देतात. त्यामुळे आपली भाषा आपल्याला संस्कार संस्कृती आणि परंपरा शिकवते. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे आपली संस्कृती विसरत नाही. मी एक छोटे उदाहरण देते. गावातील अनेक मुले इंग्रजी नीट न समजल्यामुळे घाबरतात, पण जेव्हा त्यांना मराठी किंवा त्याच्या मातृभाषेतून शिकवले जाते तेव्हा ती मुले आत्मविश्वासाने प्रश्न विचारतात आणि उत्तरे देतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे मुलं विचार करायला शिकते, प्रश्न विचारते आणि आपले मत मांडते. हे शिक्षण आयुष्यभर उपयोगी पडते. नंतर मोठे झाल्यावर इतर भाषा शिकणे सोपे जाते. विरोधी बाजूमध्ये इंग्रजी शिकणे महत्त्वाचे आहे, मी मान्य करतो, पण इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीतूनच शिकणे यात फरक आहे. पाया मजबूत असेल तर कोणतीही भाषा शिकता येते आणि हा पाया मातृभाषेतूनच मजबूत होतो. आज मी माझे म्हणणे कोणत्याही कल्पनेवर नाही कठोर साक्षर करणार आहे, कारण इतिहास कधीच बदलत नाही. भारताच्या प्राचीन इतिहासाकडे पाहिलं तर तक्षशिला आणि नालंदा यासारखी महान विद्यापीठे परकीय भाषा नव्हे तर संस्कृत, थाली आणि प्राकृत या भाषांमधूनच ज्ञान देत होते. त्या काळात गणित, खगोलशास्त्र, वैद्य, तत्वज्ञान या भाषांमधून भारत जगाचे नेतृत्व करत म्हणजे ज्ञानाची वाढ भरभराट मातृभाषेतूनच झाली. मध्ययुगीन भारत छत्र